तर मागच्या 20-25 वर्षापासून ETV मध्ये असलेले खालिद मुल्ला पुढील आपली भूमिका मांडतील. या सेशनचे अध्यक्ष माननीय वक्ते, माझे मित्र, बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी अतिशय एक महत्त्वाचा असा विषय या साहित्य संमेलनामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि नेहमी असतोच आणि तो असलाही पाहिजे. समाज आणि प्रसार माध्यम यांचं अतिशय जवळकीचं असं नातं आहे. त्याचप्रमाणे प्रसार माध्यम किंवा पत्रकारिता यांचं आणि साहित्याचं असंही अतिशय जवळकीचं असं नातं आहे आणि म्हणून या प्रकारच्या विषयांवरती चर्चा ही होणे स्वाभाविकच आहे. विशेष करून आपण मुस्लिम मराठी साहित्य संमेलनामध्ये आहोत आणि त्यामुळे प्रसार माध्यमे आणि मुसलमान या विषयावरती चर्चा होते आहे. गेल्या सेशनमध्ये असा उल्लेख आला की आता आपण ज्याला मीडिया म्हणतो तो याच्या आधी पेपर असायचा, न्यूजपेपर झाला, मग मीडिया आला, मग मास मीडिया झाला आणि आता तो सोशल मीडिया झाला आणि या कालांतरामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा वायर मीडिया हा सुद्धा आपण पाहतो आहोत. अशी ही स्थित्यंतरे आहेत. ही त्याच्यामधली प्रगती ही दाखवतात. ही प्रगती यांत्रिक आहे, तांत्रिक आहे, व्यावसायिक आहे आणि इतर अनेक दृष्टींनी झालेले जे बदल होते त्याचे प्रतिनिधित्व करते. परंतु तसाच बदल त्याच्यामध्ये या माध्यमांमध्ये होणारं जे प्रतिनिधित्व आहे किंवा जे चित्रण आहे, बिंबीकरण आहे, त्याच्यामध्ये झालेला फारसा दिसून येत नाही. यापूर्वीही बहुजनांचा आणि समाजातल्या एका मोठ्या वर्गाला वगळून टाकण्याचा असा जो प्रकार होता तो सातत्याने चालू आहे आणि आजही आहे. इतर दृष्टींनी प्रसारमाध्यमांची जरी प्रगती झाली असली तरी व्यावसायिकदृष्ट्या किंवा या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या मानसिक दृष्टीने जर पाहिलं तर त्या दृष्टीनं फारसा काही बदल हा झालेला दिसत नाही. मीडिया किंवा मास मीडिया जेव्हा म्हणतो तर तेव्हा आपल्याला दोन फरक हे महत्त्वाचे करावे लागतात. एक करमणुकीचं साधन म्हणून मीडियाकडे पाहतो तेव्हा आपण तो मास मीडिया असतो, तो एंटरटेनमेंट मीडिया, तो टेलिव्हिजन म्हणजे सिरियलवाला मीडिया किंवा सिनेमामधला मीडिया हा असतो. दुसरा असतो बातमीसाठी असणारा मीडिया माध्यम, बातमीपत्र, वृत्तपत्र, प्रिंट आणि न्यूज, TV चॅनल्स, 24 तास चालणारे बातमीचे बुलेटिन्स वगैरे म्हणजे न्यूज चॅनल्स, इलेक्ट्रॉनिक मीडिया. या दोन्हीमध्ये कुठल्या प्रकारचं प्रतिनिधित्व आहे किंवा चित्रीकरण आहे याची चर्चा होत असताना अनेक उदाहरणं दिली जातात. माझ्या मते थोडक्या वेळामध्ये त्यांना रिपीट करण्यात काही अर्थ नाही आहे, पण सर्वसाधारणपणे मुद्दे हे ठरलेले असतात आणि तेच मुद्दे चघळले जातात आणि त्याला काहीतरी निमित्त, एखादी घटना घडते किंवा एखादी बातमी घडते किंवा एखादा क्राईम किंवा एखादी पॉलिटिकल स्टेटमेंट वगैरे, राजकीय कोणाचं तरी वक्तव्य वगैरे आलं तर ते राष्ट्रीय पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती काहीतरी घडतंय तर ते निमित्त करून पुन्हा तेच मुद्दे चघळले जात असतात आणि त्यांच्यावरती चर्चाही होत असते. प्रतिनिधित्व जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तेही दोन प्रकारचं असू शकतं. एक म्हणजे या समाजातली माणसं, व्यक्ती, मुलं मुली ही माध्यमांमध्ये किती प्रमाणामध्ये काम करतात, त्यांची भागीदारी किती आहे, म्हणजे त्यांचा रोजगार वगैरे आहे का त्याच्यामध्ये, ते त्या ठिकाणी काम करतात किंवा नाही. आणि दुसरा प्रकार म्हणजे माध्यमांच्यामध्ये त्यांच्या बातम्या किती असतात, त्यांचे विषय किती असतात, त्यांच्यावरती चर्चा किती होते, कशी होते वगैरे. म्हणजे प्रतिनिधित्व हे दोन प्रकारचं झालं. एक म्हणजे आपण त्या माध्यम समूहामध्ये, मीडिया हाऊसेसमध्ये
काय भागीदारी आपली आहे, रोजगार आहे किंवा मालकी आहे किंवा कसं. दुसरं म्हणजे त्यांचं जे काही सादरीकरण आहे, प्रकाशन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कव्हरेज किती मिळतंय. या दोन्ही प्रकारामध्ये आपल्याला चर्चा विमर्श करायला पाहिजे, त्याचं अनालिसिस करायला पाहिजे. कव्हरेजमध्ये सुद्धा 2-3 प्रकार असू शकतात. एक म्हणजे या समाजाच्या बातम्या किती होतात, त्यांच्या घडामोडी असतील, कार्यक्रम असतील, सभा असतील, त्यांची संघटना असेल, त्यांचे राजकीय पक्ष असतील, त्यांचे विचार असतील, त्यांच्या धर्म संघटना असतील, जे काही असू शकेल, त्यांच्या बातम्या किती येतात. दुसरं म्हणजे त्यांच्या संबंधित विषय जे असतात त्यांच्यावरती चर्चा कधी होते, किती होते, कशी होते वगैरे, म्हणजे डिबेट्स वगैरे. त्यामध्ये सुद्धा आणखीन एक आपण असा फरक करू शकतो, विभागणी करू शकतो की ते जे डिबेट आहेत, चर्चा आहेत, त्याच्यामध्ये वक्ता म्हणून, पाहुणा म्हणून आपल्याला बोलवलं जातं का, किंवा आपल्या संबंधित, समाजाच्या संबंधित काही विषय वगैरे चर्चेला घेण्यात येतात आणि हाताळले जातात का. याही पद्धतीनं आपण त्याची सखोल चर्चा केली पाहिजे आणि त्याचा ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. राहिला मुद्दा वरचा की माध्यम समूहामध्ये किती भागीदारी आहे आणि कशी आहे, या संदर्भामध्ये सन 2013 मध्ये सर्वसाधारणपणे मला आठवत आहे की योगेंद्र यादव यांनी CSDS या त्यांच्या संस्थेमार्फत एक सर्वे केलेला होता आणि तो देशातला प्रथम सर्वे होता की ज्याच्यामध्ये त्यांनी दलितांची आणि मुस्लिमांची भागीदारी किती आहे माध्यमांमध्ये भारतातल्या याचा एक सर्वे केला होता. त्यावेळेला त्यांनी असा निष्कर्ष काढला, ते म्हणतात की डायव्हर्सिटी इन मीडिया इन इंडिया इज व्हेरी व्हेरी पुअर. त्यांनी सप्रमाण असं दाखवून दिलं की एकही मालक हा एखाद्या माध्यम समूहाचा दलित नाही आहे आणि मुसलमानही नाही आहे. मालकी ही भांडवलदारांकडे तरी आहे किंवा एका विशिष्ट समाजाच्याकडे तरी आहे. दुसरं असं दाखवून दिलं की मालकी जरी नसली तरी निदान त्यामध्ये काम करण्याची संधी किती लोकांना आहे का. तर अतिशय म्हणजे फ्रॅक्शन्स मध्ये असं प्रतिनिधित्व असलेलं त्यांनी हे दाखवून दिलं. त्यांचा म्हणण्याचा मुद्दा असा की ज्या क्षणी, ज्या ठिकाणी समाजाचं जर प्रतिनिधित्वच नसेल तर त्यांच्यावरती चर्चा कशी होणार, त्यांचे विषय कसे मांडले जातील आणि कुठल्या प्रकारे ते चर्चेला येतील, या संदर्भात त्यांनी त्यानंतर अनिल चामडिया वगैरे आहेत किंवा तहेलका वगैरे आहेत, यांनी नंतर देखील त्या अभ्यासाला पुढे नेलेला आहे आणि त्याच्यावरती या विषयावरती ची हाताळणीही केलेली आहे त्यांनी. याच्या संदर्भात आणखीन आपण अभ्यास नक्कीच करायला पाहिजे आणि आता काय परिस्थिती बदललेली आहे काय या संदर्भामध्ये आणखीन एखादा असा चांगला सर्वे व्हायला पाहिजे असं मला व्यक्तिशः वाटतं. ते जेव्हा होईल आणि समोर येईल तेव्हा आपण आणखीन स्पष्टपणे असं समजू शकतो की आजच्या घडीला आपली प्रसार माध्यमे ही दाईश म्हणजे ISIS किंवा अफगाण किंवा इराक किंवा पाकिस्तान किंवा बॉर्डर किंवा डॉन किंवा दाऊद इब्राहिम आणि हे अशा प्रकारचे विषय जास्त प्रमाणात का हाताळतात. एक प्रोफेशनल म्हणून मला असं वाटतं की सर्वसाधारणपणे एखाद्या बातमीमध्ये, एखाद्या लेखामध्ये 2 बाजू मांडायच्या असतात आणि मांडल्या पाहिजेत. त्याला काउंटर व्ह्यू असं म्हणतो आपण किंवा काउंटर बाईट टेलिव्हिजनच्या भाषेमध्ये म्हणतो. हे असे विषय आहेत की याच्यामध्ये काउंटर घेणं शक्यच नाही आणि तुम्हाला मिळणारही नाही. ISचा कोणी बाप सुद्धा तुम्हाला येणार नाही टीव्हीवर, त्याने सांगणार नाही की बाबा मी हे आहे आणि मी तो आहे. दाऊद किंवा त्याचा घरचा कोणीही समोर येणार नाही, तो तुम्हाला मांडणी त्याची करणार नाही, तुम्हाला सांगणार नाही की बाबा तू हे बरोबर केलंस, हे चूक केलंस, मला असं मांड आणि तसं मांडू नकोस. इराकमधून आणि पाकिस्तानच्या सरहद्दीवरून किंवा आणखीन देशाच्या कुठल्या तरी भागामधून कुणीही इथं येणार नाही आणि तो तुम्हाला काहीही काउंटर देणार नाही. त्यामुळे तुम्ही जे काही दाखवता ते व्हिज्युअल असू दे, ग्राफिक्स असू दे, ॲनिमेशन फॉर्मॅटमध्ये असू दे, टेक्स्ट असू दे, चर्चा असू दे किंवा कुठल्याही फॉर्मॅटमध्ये तुम्ही ते दाखवा. जे काही तुम्ही दाखवता तेच सादरीकरण होतं, तेच वस्तुस्थिती म्हणून लोक त्याला
कबूल करतात, करू शकतात, म्हणजे सगळेजण करतात असं नव्हे, पण सर्वसाधारण अरबीमध्ये कहावत म्हण आहे, सॉरी बऱ्याच दिवसानंतर मराठी बोलते त्यामुळे अनेक शब्द उच्चारण्यामध्ये किंवा बोलताना अडचण येते. अल अवामो कल अनआम, जनता ही जनावरांसारखी असते. म्हणजे एखादं भेड जर एखाद्या ठिकाणी जायला लागलं की सगळेच त्याच्या पाठीमागे धावत सुटतात. पुढं असणारे जानवर हे योग्य दिशेने जात आहे का किंवा कुठं घेऊन जात आहे याचा विचार सहसा करत नसतात. त्याप्रमाणे एखाद्या माध्यमानं किंवा एखाद्या मोठ्या चॅनलनं किंवा एखाद्या मोठ्या वृत्तपत्रानं एखादी बातमी दिली किंवा एखादा क्लू दिला, एखादं भांड फोडलं, तर बाकीचे इतर माध्यम जे आहेत त्याचा पाठपुरावा फारसा करण्याची गरज नसते. कॉपी पेस्ट करतात किंवा त्यालाच मसाला वगैरे टाकून त्याच्यामध्येच त्याच बातमीला, घटनेला वगैरे, चर्चेला वगैरे पुढे नेत असतात. आणि तीच मग चर्चेचा असा हा विषय तोच बनून जातो जनतेमध्ये सुद्धा. तर ही जी प्रक्रिया आहे ती मला असं वाटतं की थोडीशी चिंताजनक आहे. आपण वेगळा समूह आहोत वृत्तपत्राचा, आपण वेगळं वृत्तपत्र चालवतो, आपण वेगळ्या भाषेमध्ये वृत्तपत्र चालवतो. आपलं दैनिक असू शकते, ते जिल्हा पातळीवरचं, राज्य पातळीवरचं किंवा राष्ट्रीय पातळीवरचं वगैरे असू शकतं. तर आपण स्वतंत्रपणे निर्णय घेऊन एखादा विषय घ्यावा, त्याला लीड करावी, त्याच्यावरती चर्चा व्हावी, असं न करता कुठेतरी काहीतरी क्लू मिळतो आणि त्याला लीड घेऊन आपण त्या बातमीला, चर्चेला वगैरे पुढे नेत असतो. ही काही फार चांगली आणि योग्य किंवा फार प्रोफेशनल अशा प्रकारची वस्तू आहे, गोष्ट आहे असं मला वाटत नाही. यावरती थोडीशी काळजी घेण्याची गरज असते. त्याच्यामध्ये सुद्धा तोच प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहेच. जर त्या ठिकाणी त्या समाजाचं प्रतिनिधित्व असेल तर कदाचित, नक्कीच होईल असं काही नाही आहे, पण कदाचित त्याला म्हणतात ना की युअर प्रेझेन्स मेक्स द डिफरन्स. जेव्हा तुम्ही न्यूजरूममध्ये बसलेला असता आणि 4 गोष्टींवरती 4 लोक चर्चा करीत असतात, तर जर माझ्या संबंधात, माझ्या समाजासंदर्भात, माझ्या विचारांसंदर्भात, माझ्या धर्मासंदर्भात वगैरे वगैरे जर एखादा विषय आला आणि चर्चा होत असेल, तर समोर बसलेले निदान एकदा विचार करतात किंवा काय बोललं पाहिजे किंवा कसं बोललं पाहिजे, बोलावं की नको वगैरे. किंवा जर बोललेच तर कदाचित माझ्यामध्ये जर एवढी हिंमत असेल तर मी त्याला काउंटर करू शकतो किंवा चांगला व्ह्यू, पद्धत काय वगैरे जे काही असेल ते मी आपला विचार त्या ठिकाणी मांडू शकतो. ही न्यूजरूममध्ये बसण्यामध्ये, आपलं प्रतिनिधित्व असण्यामध्ये जो काही फरक पडत असतो तो तसा पडत असतोच आणि तो पडला पाहिजे. एक दोन उदाहरणं घेऊया. गेल्या दिवसांमध्ये दिल्लीमध्ये एक छोटासा मद्रसा आहे, त्या ठिकाणी 9 वर्षांचा एक विद्यार्थी, त्याची हत्या झाली. अतिशय क्षुल्लक असं कारण होतं आणि त्या मद्रसा किंवा त्याचं जे काही कंपाऊंड आहे त्याच्या पलीकडे एक वस्ती होती, त्या लोकांना त्या कंपाऊंडमधून जायचं होतं. ते कदाचित शॉर्टकट असेल किंवा मुद्दाम करत असतील किंवा नसतील, जे काही असेल ते असेल. पण तसा रस्ता क्रॉस करत असताना भांडण झालं आणि त्यामध्ये त्या एका निष्पाप मुलाचा हा बळी गेला. वेगवेगळ्या माध्यमांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं सादरीकरण केलं. टेलिव्हिजन डिबेट असतील किंवा वृत्तपत्र असतील. सर्वसाधारणपणे काय त्याचं होतं प्रेझेंटेशन, कशा प्रकारचं होतं? 2 प्रकारे. उदाहरणार्थ सुरेश चव्हाणकेने जर दाखवलं असेल तर ते काय म्हणणार की हे मुस्लिम मद्रसे जे आहेत ते हिंसक प्रवृत्ती निर्माण करतात. काहीही झालं तर लगेच भांडण तंटे वगैरे वगैरे करतात आणि त्यामुळं तिथं भांडण झालं. कदाचित काही मुस्लिम माध्यमं किंवा सेक्युलर माध्यम वगैरे असतील, त्यांनी कुठल्या प्रकारचा अँगल घेतला असेल तर की बघा त्या ठिकाणी मुद्दामहून खोड काढण्यात आली, तिथं रस्ता नसताना देखील तिथं लोकांना जायचं होतं आणि त्या मद्रसाला डिवचण्यात आलं, मुलांना डिवचण्यात आलं वगैरे वगैरे, आणि त्यामुळं हा प्रकार घडला. हा दुर्दैवी होता, चूक झाली. पण सर्वप्रथम दिस इज अ क्राईम स्टोरी, हेही समजून घ्यायला पाहिजे. क्राईम स्टोरी असताना पोलीस ठाण्यामध्ये काय तक्रार झाली, FIR झाली का, कुणी केली का, दोन्ही पक्षांनी केली, त्या ठिकाणी काय मुद्दे आले आणि त्यांनी त्याची योग्य ती तपासणी केली का किंवा करायला पाहिजे का, या मुद्द्यांवरती प्रसार माध्यमांवरती चर्चा झाली नाही किंवा झालीच असेल तर अतिशय नगण्य. जास्त चर्चा कशावरती,
तर तो मद्रसा आणि त्या ठिकाणी असणारी वस्ती आणि तो धर्म आणि त्याची टोपी आणि तो सफेद कुर्ता आणि त्यामुळे असणारी विचारधारणा आणि अशा सगळ्या विषयांवरती चर्चा होते. म्हणजेच काय की कळीचा मुद्दा जो काही असू शकतो एखाद्या घटनेमध्ये, तर तो बाजूला पडतो आणि भलत्याच ठिकाणी भलत्याच दिशेनं गोष्टी निघून जातात. गेल्या दिवसांमध्ये उत्तर प्रदेशामध्ये 2 पोलिसांच्या हत्या झाल्या. आपण बघितलं, उघड्या डोळ्यांनी बघितलं, कुणीही काहीही करू शकलं नाही. सरळ सरळ एका पोलिसावरती फायर करण्यात आलं, हत्या झाली, 4 लोकांदेखत त्याला मारण्यात आलंय, क्राईम आहे. तरीही त्या राज्यातला मुख्यमंत्री असं म्हणतो की दिस इज अ लॉ अँड ऑर्डर इश्यू, कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा आहे. त्यानं स्वतःला तरी गोळी मारून घेतली आहे किंवा कुठून तरी गोळी आली आणि तो मेलेला आहे, बघून घेऊया. आणि जेव्हा मीटिंग घेण्यात येते पोलिसांशी, वरिष्ठांची जेव्हा बैठक असते, त्यामध्ये काय मुद्दा चर्चेला येतो? गौ हत्या नहीं होने दी जाएगी. माणसाच्या जीवाची काय किंमत आणि त्याचं स्थान काय राजकारणामध्ये, कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये? आणि अशा प्रकारचे जेव्हा सिग्नल जातात त्यावेळेला जे काही होऊ शकतं ती परिस्थिती आपण पाहू शकतो. ते चाललंच आहे, दररोज राजरोजपणे चालू आहे. पण माझा मुद्दा असा की माध्यमांनी त्या गोष्टीला पकडलं का आणि त्या गोष्टीला धरून राजकारण्यांना जाब विचारला का? काही ठिकाणी झालं नक्कीच, म्हणजे सगळ्यांनीच काही चूक केली असं नव्हे, काही प्रमाणात ते झालं, घडलं, परंतु तरी देखील जसं पाहिजे तसं ते नाही झालं. म्हणजेच मुद्दा वळवण्यात आला. काहीही विषय असो, तो फिरून फिरून कसा धार्मिक रंग घेतो, जातीय रंग कसा घेतो, हे आपल्याला खरं म्हणजे पाहिलं पाहिजे, बघितलं पाहिजे आणि त्या संदर्भात काय करता येईल त्याच्यावरती आपल्याला खरं म्हणजे विचार करायला पाहिजे. आणखीन एक पॉझिटिव्ह बातमी सुद्धा द्यायला काही हरकत नाही. सहज विषय असा आहे म्हणून डॉक्टर साहेबांनी सांगितलं, आमच्या संयोजकांनी सांगितलं, त्यामुळे मी लगेच नाही म्हणू शकलो नाही, पण थोड्या वेळात लगेच जे काही मी रिव्हिजन करू शकलो. तर त्याच्यामध्ये एक बातमी मला यूट्यूबमध्ये मिळाली की एक मस्जिद परिचय असा कार्यक्रम महाराष्ट्रातून सुरू झाला आणि अनेक माध्यमांनी, बीबीसीनं, TV9 मध्ये, म्हणजे नाव सर्वसाधारणपणे आम्ही घेत नसतो पण चांगली बातमी आहे म्हणून, ABP माझानं आणि कदाचित IBN लोकमत वगैरे अनेक माध्यमांनी तो व्हिडिओ, त्याची बातमी म्हणजे स्वतंत्रपणे केली. त्यांचा प्रतिनिधी त्यांनी त्या मशिदीमध्ये पाठवला आणि हा मस्जिद परिचय हा जो काही कार्यक्रम होता त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी, रिपोर्टरना जो काही होता तो, आणि तिथं जे व्हिडिओ एडिटर बसले होते त्यांनी सुद्धा एक बातमी काही वेळेला मी बघितले 5 मिनिटं, काही वेळेला 9 मिनिटांपर्यंतची होती. सर्वसाधारणपणे टेलिव्हिजनमध्ये आम्ही 1.5 मिनिट, 2 मिनिट, 2.5 मिनिटं, 3 मिनिटं वगैरे फार झाले बातमीसाठी एखाद्या वेळेला. पण इथं 5-5 मिनिटं, 8-8 मिनिटांच्या पर्यंत ही बातमी दिली, तेव्हा आपण असं म्हणायला पाहिजे की सकारात्मक गोष्टींना देखील या ठिकाणी स्थान आहे. मी आता म्हटलं की चर्चेमध्ये किंवा बातम्यांमध्ये प्रतिनिधित्व किती आहे, कसं आहे, याची पाहणी करत असताना जर आपण असं मान्य केलं की आम्हाला काहीही प्रतिनिधित्व नाही, म्हणजे माझ्या समाजाला, बहुजनांना वगैरे, तरी देखील आपल्याबद्दल चर्चा होते, हे तर नक्कीच. कोणताही माध्यम समूह हा 100% अनुल्लेखित ठेवू शकत नाही एखाद्या जातीला, समूहाला, समाज घटकाला वगैरे. लाजेखातर का असना किंवा कायद्यानुसार का असना किंवा काही वेळेला राजकीय टिप्पणी येऊ नये म्हणून सुद्धा निदान बॅलन्स करायला पाहिजे म्हणून दुसऱ्यांचं तरी देत असतात किंवा त्यांना द्यावं लागतं. मला असं विचारायचं आहे की आम्ही ती जी काही अगदी म्हणजे 1% घ्या, चला, फॉर द सेक ऑफ द आर्ग्युमेंट वी टेक 1% ऑफ द स्पेस. 24 तास बातमी चालू आहे एखाद्या चॅनेलवरती, त्याच्यामध्ये 1% पाहिजे आपल्याला जागा, किंवा ती मोकळी आहे आणि ती दुसरं काहीतरी दाखवू शकतात, दाखवू इच्छितात, आणि तो चॅनलवाला माझ्याकडे आला आहे,
तर मी त्याला काय देऊ शकतो याची तयारी आहे का आपली? म्हणजे आत्मपरीक्षण आपण करायला पाहिजे. उदाहरणार्थ 300 चॅनल आहेत, त्या 300 चॅनलवाल्यांनी असं आम्हाला उद्या सांगितलं की इथं 300 लोक आहेत या सभागृहामध्ये आलेली आहेत, त्यांनी प्रत्येकाने 1-1 मिनिटाची बातमी फक्त मला द्यावी, कार्यक्रम द्यावा. आपल्यापैकी किती जण ती जागा भरण्यासाठी मदत करू शकतो? मुद्दा आहे विचाराचा, फार जास्त चर्चा करत नाही, पण विचार करायला हवा. आपली किती तयारी आहे, आपण काय करायला पाहिजे किंवा काय नको, या विषयाकडे, या मुद्द्याकडे मी शेवटी येतोय. छाती बडवून घेण्यापेक्षा आपण कामाला लागलं पाहिजे. व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू. काय नाही करायला पाहिजे हे सर्वसाधारणपणे कळतंय की आपण संधी नाही द्यायला पाहिजे. आपण वेडेवाकडे काही करू नये, धार्मिक तेढ वाजवू नये. आपल्या कॉन्स्टिट्यूशन वगैरे, नेशन वगैरे, ह्युमॅनिटी वगैरे, एक 3-4 अशा गोष्टी असतात की सर्वसाधारणपणे संविधान विरोधी आम्ही काही लिहू नये, बोलू नये. राष्ट्रविरोधी कृत्य वगैरे काही करू नये, लिहू नये, दाखवू नये. समाजामध्ये तेढ निर्माण होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा प्रकारच्या काही गोष्टी करू नये. अशा एक 3-4 गोष्टी सर्वसाधारण ढोबळपणे माध्यमांमध्ये ॲक्सेप्टेड नॉर्म्स म्हणून आहेत. त्या व्यतिरिक्त जे काही आहे ते परमिटेड आहे, ते मोकळं मैदान आहे. तेव्हा माध्यमाचा सदुपयोग करायला आपण तयार राहिलं पाहिजे. एक म्हणजे मला खरोखर माहिती नाहीये, पण आणि टीका पण करायची नाहीये, पण हा जो सभागृह आहे याच्या संदर्भात स्थानीय पातळीवरती किती माध्यमांना बोलावलं गेलं आणि कशा पद्धतीने बोलावलं गेलं, किती आदरानं बोलावलं किंवा किती लोकांपर्यंत आपण पोहोचलो, इकडचे जे काही संयोजक आहेत स्थानीय, त्यांनी किती लोकांपर्यंत या कार्यक्रमाच्या संदर्भात पॉझिटिव्हली, फोर्सफुली त्यांच्यापर्यंत ठेवलं आणि त्याच्यामध्ये त्यांना वेळ मिळाली, काय प्रतिसाद मिळाला, याच्यापासूनच आपण सुरुवात करायला काही हरकत नाही. दुसरं म्हणजे ज्या कोणाची काही क्षमता असेल तर त्यांनी त्याचा सदुपयोग करायला हवं. पॉझिटिव्ह लिखाण करा. ज्यांना बोलण्याची चांगली शक्ती आहे, कॅपॅसिटी आहे, त्यांनी बाईट वगैरे द्या, चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करा, माध्यमांच्या पर्यंत आपले संपर्क वाढवा. त्यानंतर सर्वप्रथम मला असं मांडायचं की आपण माध्यमाला समजलं पाहिजे. आमचा समाज हा ढोबळमानानं, अशिक्षित असल्या कारणानं किंवा त्याची पोच नसल्या कारणानं हे काहीतरी भलतंच आहे आणि आपल्या आवाक्या बाहेरचं विश्व आहे अशा भ्रमामध्ये राहत असतो. हे भ्रम आपल्याला काढायला पाहिजे. मी सर्वसाधारण ओबीसी समाजातला माणूस, खालच्या पातळीवरून आला. माझ्या 7 पिढ्यांमध्ये पत्रकार नावाची वस्तू काय असते हे कोणाला कळलेलं नव्हतं, माहीत नव्हतं, होईल असं वाटत नव्हतं. तशामध्ये सुद्धा मराठी मातीतनं येऊन मुंबईत आलो, मुंबईतून पुढं म्हणणं हैदराबादला गेलो, तिथं वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केलं. उर्दूमध्ये 9-10 वर्ष सर्वसाधारण मी इनपुट इन्चार्ज असाइनमेंट डेस्कवरती काम केलं. मराठीतनं येऊन उर्दूमध्ये काम केलं, हिंदीमध्ये काम केलं, आता इंग्रजीमध्ये 13-15-16 चॅनलच्या नॅशनल डेस्कवरती काम करतोय. तर मला असं वाटायला लागलं की सर्वसाधारणपणे काहीही बॅकग्राऊंड नसताना जर मी हे करू शकतो तर माझ्या समाजातली इतर मुलं हे का नाही करू शकणार? मला ठाम विश्वास आहे की ते करू शकतात. तर ही समज त्यांच्यामध्ये यायला पाहिजे की आपण हे करू शकतो आणि हे आपल्या आवाक्यामधलं आहे. दुसरं म्हणजे असं की त्या संदर्भातलं शिक्षण आपण घेतलं पाहिजे. तिसरं म्हणजे भागीदारी वाढवली पाहिजे. मी सांगितल्याप्रमाणे भागीदारीच्या 2 पद्धती आहेत, मालकी, त्यानंतर त्याच्यामध्ये असणारा रोजगार, या दोन्हीमध्ये प्रभावी बनलं पाहिजे. माझ्या कंपनीमध्ये 3 स्थित्यंतरं झाली, 3 मालकं बदलली. प्रत्येक वेळेला मला असं वाटायचं की आता मी उद्या नोकरीमध्ये नसणार, मला काढून टाकणार. 50, 100, 200, एखाद वेळेला 950 लोकांना काढण्यात आलं, पण मला टिकवून ठेवलं. मी एकटा असताना काही वेळेला विचार करायचो. मला असं वाटलं की कदाचित मला 2-4 भाषा येतात, त्यामुळे मला कुठंतरी ऍडजस्ट करतील. तसं झालं. मला वाटलं की मला हे करता येतं, ते करता येतं. म्हणजे एकापेक्षा जास्त काहीतरी आपण करू शकतो अशी कॅपॅसिटी आपल्यामध्ये आपण निर्माण करायला हवी. त्यावेळेला आपण टिकून राहू शकतो, तेव्हाच आपण प्रभावी बनू शकतो. शेवटी एकच वाक्य सांगून थांबवतो की माध्यम आणि समाज यांचं नातं कसं असतं तर ते नवरा बायको यांच्यामधलं असणारं संबंध जसं असतो तसं, लव्ह अँड हेट रिलेशनशिप. हे तुम्हाला नेहमी प्रेम करतील माध्यम तुमच्यावरती असं नव्हे, माध्यम तुमच्याशी नेहमी शत्रुत्व पाळतील असंही नव्हे. ते काळानुरूप आणि विषयानुरूप तुमच्याशी डील करत असतात. त्यामुळं त्या ठिकाणी आपण
आपलं नातं हे त्यांच्याशी कसं जोडायचं हे जितकं माध्यमांच्या हातामध्ये आहे तितकंच तुमच्या आणि आमच्याही हातामध्ये आहे. धन्यवाद.